नमस्कार. सुहासमाने मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपण पाहताय ती 3.6 मेगावॅट क्षमतेची पवनचक्की आहे आणि ही एकच पवनचक्की हजारो घरांना वीज पुरवू शकते. पण नक्की किती वीज तयार करते, खर्च किती येतो आणि याचा फायदा कोणाला होतो, चला माहिती आपण पाहूया. 3.6 मेगावॅट म्हणजेच तासाला 3600 युनिट वीज निर्मिती करण्याची क्षमता असलेली ही पवनचक्की आहे. म्हणजेच वारा योग्य असेल तर ही पवनचक्की सतत वीज निर्माण करते, मात्र प्रत्यक्ष उत्पादन वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते. पवनचक्की ही कशी काम करते? वारा पवनचक्कीच्या ब्लेडला फिरवतो, ब्लेड फिरल्यावर शाफ्ट फिरतो, शाफ्ट जनरेटरला जोडलेला असतो आणि जनरेटरमधून वीज तयार होते आणि ट्रान्सफॉर्मरद्वारे ही वीज लाईनमध्ये पाठवली जाते. आणि याला वीज उत्पादन किती करू शकते? 3.6 मेगावॅट पवनचक्की एका दिवसाला सरासरी 20 ते 30,000 युनिट वीज तयार करू शकते. वारा जर चांगला असेल तर उत्पादन आणखी जास्त होऊ शकतं. एका पवनचक्कीमुळे हजारो घरांना वीज ही पुरवता येऊ शकते. आणि यासाठी जो ट्रान्सफॉर्मर वापरला जातो हा स्टेपअप ट्रान्सफॉर्मर असतो. आणि 3.6 मेगावॅट ही पवनचक्की उभा करण्यासाठी अंदाजे खर्च 25 ते 30 करोड रुपये येऊ शकतो. योग्य ठिकाणी बसवली तर 7 ते 10 वर्षात पूर्ण खर्च आणि गुंतवणूक वसूल होऊ शकते. ह्या पवनचक्कीचे फायदे आहेत की ही पवनचक्की स्वच्छ आणि पर्यावरणपूरक ऊर्जा तयार करते. यासाठी इंधन लागत नाही आणि प्रदूषणही होत नाही. त्यामुळे दीर्घकाळ टिकणारा ऊर्जा स्रोत आहे. पवनचक्कीचा तोटे काय आहेत? पवनचक्कीचा वाऱ्यावर अवलंबून असते. सुरुवातीचा खर्च जास्त असतो आणि जागा निवडणं फार महत्त्वाचं असतं. भारतामध्ये पवनचक्कीचं भविष्य खूप उज्ज्वल आहे, कारण सरकार रिन्युएबल एनर्जीला प्रोत्साहन देत आहे. पुढील काळात पवनचक्कीची संख्या आणखी वाढणार आहे. आपल्याला पवनचक्कीविषयी आणखी काही माहिती आहे का? असेल तर आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आपल्याला पवनचक्कीबद्दल अगोदर काय माहिती होती हे आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आपण सर्वांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.